लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. जीवा आणि पार्थपासून काही टेन्शन आहे का जीवा, असं म्हणतो इथे पार्थ. मनात काय असेल तर सांगून टाक, असं म्हणतो इथे पार्थ जीवाला. काय आम्ही वेळेत काही सांगत नाही, नंतर घरात वादळ येतं, असं म्हणतो इथे पार्थ. तर जीवा बघतच राहतो पार्थकडे. वादळ, असं म्हणतो इथे जीवा. त्या कार्तिकशी आता फोनवर बोलत होतं, असं म्हणतो पार्थ. ऑफिसमधला? अच्छा, तो अकाउंट्स डिपार्टमेंटमधला, राईट, असं म्हणतो जीवा. हो, असं म्हणतो पार्थ. बाबा त्याचे व्हेंटिलेटरवर होते, हॉस्पिटलमध्ये आहे तो. आता ओके, तसं म्हणतो जीवा. आता ओके आहे, तसं म्हणतो पार्थ. पण आता त्यांना जगायची इच्छा नाही, असं म्हणतो पार्थ. काय काय झालं, असं म्हणतो जीवा. ते व्हेंटिलेटरवर होते, बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांच्या बाबाचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याने बाबांनी दिलेली कार विकली, असं म्हणतो आता इथे पार्थ. काय, असं म्हणतो आता इथे जीवा. त्याची ती ती फेवरेट कार, असं म्हणतो आता इथे जीवा. 10 वर्ष पैसे कमवून त्याच्या बाबांनी त्याला गिफ्ट केलं होतं. विकायला नको होतं त्याने ती कार, असं म्हणतो आता इथे पार्थ. पण त्याचाही नाईलाज झाला असेल, असं म्हणतो जीवा. त्याचाही जीव तुटला असेल, असं म्हणतो जीवा. पण आपल्या माणसाने दिलेलं गिफ्ट कसं काय विसरू शकतो, असं म्हणतो आता इथे पार्थ. पण कधी कधी, असं म्हणतो जीवा, कधी कधी आनंद मिळवण्यासाठी आठवणी विकायला लागतात, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे पार्थ म्हणतो, आठवणी विकून कमवलेला आनंद फार काळ टिकत नाही जीवा, असं म्हणतो पार्थ. कार्तिक मला माझ्या भावासारखंच आहे, असं म्हणतो पार्थ. मला सांगायला हवं होतं त्याला, असं म्हणतो पार्थ. जशा तू गोष्टी माझ्याबरोबर शेअर करतोस, त्यांनी नाही केली ही गोष्ट शेअर माझ्याशी, असं म्हणतो पार्थ. कधी कधी गोष्टी शेअर केल्याने समोरचा दुखावू शकतो, असं म्हणतो जीवा. पण आपला माणूस दुखावेल अशा गोष्टी करूच नव्हे ना माणसाने, असं म्हणतो पार्थ. कारण लपवलेली न सांगितलेली गोष्ट समोर येते तेव्हा त्रास होणार नाही आहे का, असं म्हणतो पार्थ. त्याच्या बापांचंच बघ ना, त्यांना किती त्रास होत असेल, असं म्हणतो पार्थ. कार्तिकने काही विकलं असतं तरी चाललं असतं, ती गाडी विकायला नको होती, असं म्हणतात इथे पार्थ. आता त्याचे बाबा जेव्हा लाल गाडी बघतील तेव्हा त्यांना हेच वाटेल की त्यांचा मुलगा त्यांचा आशीर्वाद विकून आलाय, असं म्हणतो इथे पार्थ. पण जीवा, असं म्हणतो पार्थ, उद्या तुझ्यावर अशी काय वेळ आली, तुला काय गोष्ट मिळवण्यासाठी काय गोष्टी विकायला लागतील तर मला नक्की सांग, असं म्हणतो पार्थ. तर आता इथे जीवा म्हणतो, सांगेन सांगेन, असं म्हणतो तो. अरे जीवा पार्थ, असं म्हणते माणिनी. इथे बसून काय करताय, असं म्हणते माणिनी. गप्पा मारतोय मी, असं म्हणतो पार्थ. अरे ही वेळ आहे का गप्पा मारायची, असं म्हणते माणिनी. उद्या आजीचा वाढदिवस आहे ना, मग सकाळी भरपूर कामं आहेत. आता रात्रभर गप्पा मारत बसणार आणि सकाळी लोळत पडणार, मग मला मदत कोण करणार, असं म्हणते आता इथे माणिनी. चवा चला झोपा चला, असं म्हणते माणिनी. चल गुड नाईट, असं म्हणतो आता इथे पार्थ. उठ रे तू पण चल, असं म्हणते माणिनी. आजीचा अजून काय काय गोष्टी काढायच्या आहेत, काढल्याच नाही, तसं म्हणते माणिनी. निघून जाते तिथून ती. तर आता इथे जीवा खूप टेन्शनमध्ये असतो बघा प्रेक्षक हो. त्याला खूप भीती वाटत असते आता इथे. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुखांच्या घरामध्ये खूप तयारी चालू असते. आ हा हा हा, खूप वास छान येतोय, असं म्हणते काव्या. वा वा वा, आज आजीच्या वाढदिवसाने बासुंदी करायचं ठरवलंय तुम्ही, वा वा वा, असं म्हणते काव्या. आता ह्यांनाच खूप बासुंदी आवडते आणि त्या ज्या पद्धतीने बासुंदी करायच्या ना, वा वा वा, कमाल, असं म्हणते माणिनी. मला एवढी काही जमत नाही, असं म्हणते माणिनी. ते सुगरणच होत्या, असं म्हणते ती. तर आता नंदिनी म्हणते, म्हणजे जीवा पण आजींसारखीच बासुंदी करत असतील ना, असं म्हणते नंदिनी. हो तर, असं म्हणते माणिनी. म्हणजे नंदिनी, जीवाच्या कुकिंगवर तुझा विश्वास बसलाय तर, असं म्हणते माणिनी. छान वाटलं मला, असं म्हणते माणिनी. मला वाटतं त्यांनी केलेला फराळ तुला आवडला असेल. तर नंदिनी म्हणते, म्हणजे खरंच सांगू का, मी त्याला सांगणार होते बासुंदी कर म्हणून, पण मी आलेही होते, पण तो आंघोळीला गेला होता. आता तो आंघोळ करणार, खाली उतरणार, तोपर्यंत आठवायला तरी घेऊया, तो नंतर परत आपल्याला गार पण करावं लागणार ना, असं म्हणते आता माणिनी. हो ते तर राहायचं, असं म्हणते नंदिनी. आज आईच्या वाढदिवसामुळे आपल्या घरामध्ये किती छान वातावरण आहे ना, मस्त, असं म्हणते नंदिनी. त्या आजी होत्या ना तेव्हा किती चैतन्य भरलेलं असायचं ना या घरात, असं म्हणते माणिनी. त्यांना खूप आवडलं असतं तुम्हा दोघींना भेटायला, असं म्हणते आता इथे माणिनी. आणि तुम्हाला दोघींनाही खूप काही शिकायला मिळालं असतं त्यांच्याकडून, असं म्हणते माणिनी. तर आता इथे माणिनी म्हणते, घे ना थोडे बदाम. तर आता इथे काव्या बदाम घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते, सावकाश सावकाश, असं बासुंदी बनवत असतात ते. काकू ऐका ना, तुम्ही हे बदामने काजू दे, हे सगळे साधी कामं नको सांगू ना आम्हाला, व्यवस्थित असं काहीतरी मदत करायची आहे आम्हाला. तुम्हाला काय करू सांगा, असं म्हणते काव्या. मग एक काम करा, इथे काहीच नाही आहे, बाहेर टेबल सेटअप करायचं आहे, असं म्हणते माणिनी. आजींच्या सगळ्या वस्तू मी काढून ठेवल्या आहेत, तर मग ते सेटअप करायचं काम तुम्ही दोघी करा, असं म्हणते माणिनी. काही काळजी करू नका माणिनी काकू, नंदिनी ताई. आता आपण असं डेकोरेशन करूया ना की आपल्या आजी सासू स्वर्गात ना आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, असं म्हणते काव्या. आणि वसवत ते सगळं ऐकत असते, सगळं लांब थांबून. तर करा करा, असं म्हणते माणिनी. चल म्हणून आता नंदिनी आणि काव्या जातात बघा प्रेक्षकांनी. तर इथे वसवत्या थांबून ऐकत असतात ते सगळं लपून छपून. तर आता इथे खुश होतात वसवत्या, बॉम्ब फोडणार असतात ना त्या म्हणून.
जर आता इथे वसवत्या खूप हसते, घ्या घ्या दूध आठवायला, घ्या बासुंदी करायला, घ्या आत्ताच चांगलाच हसून खेदळून घ्या. जेव्हा विक्रम घरी येईल ना, तेव्हा जीवाबद्दल वाटणारं सगळं प्रेम, माया ह्या दुधासारखीच आठवून जाईल असं म्हणते. आता इथे वसवत्या खूप मोठा राडा होणार आहे असं म्हणतात त्या. आणि जीवाबरोबर नंदिनीचाही आनंद भरडला जाणार आहे असं म्हणते. आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय. अरे वा असं म्हणतो पार्थ. अरे वा नवीन साडी ऑनलाईन ऑर्डर केली असं म्हणतो पार्थ. अहो असे कसं गहू तुम्ही देशमुख असं म्हणते. आता इथे काव्या विक्रम काकाच्या लक्षात नाही की आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे आणि तुमच्या लक्षात हे नाही आहे की ही साडी कोणाची आहे असं म्हणते काव्या. वाढदिवस माझ्या लक्षात आहे पण ही साडी कोणाची आहे ते आठवत नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या चिडते. तर आता इथे काव्या म्हणते तुमच्या आजीची असं म्हणते आता इथे काव्या. तर पार्थला आनंद होतो. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला ह्या साडीची पूजा करताना तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. मग असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्याकडे बघायच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेलं नाही असं म्हणतो पार्थ. 1 मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. काहीही असं म्हणते आता इथे काव्या. काही म्हणा तुम्ही असं म्हणतो पार्थ. म्हणजे इतक्या वर्षात मला जे काय माहित नाही एवढ्या कमी दिवसात तुम्ही सगळं माहिती करून घेतलं. छान छान गुड असं म्हणतो आता इथे पार्थ. थँक्यू असं म्हणते काव्या. कसं आहे ना देशमुख असं म्हणते काव्या. आपल्या माणसांची आठवण करून देणाऱ्या वस्तू गोष्टी जपून ठेवायला, जतन करायला, लक्षात ठेवायला आवडतं मला असं म्हणते काव्या. पण तुमचा स्वभावच असा नाही आहे ना असं म्हणते काव्या. बरोबर आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. भूतकाळात रमणारा मी नाही आहे असं म्हणतो पार्थ. माझ्या आयुष्यात जे आहे त्याची कदर करणार आहे मी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या लाजते जराशी. तर आता इथे काव्या म्हणते सध्या सध्या माझी कदर कराल का जरा असं म्हणते काव्या. ही ह्या साडीची घडी घालायला मदत करायला म्हणा प्लीज. प्लीज ही साडी खूप मोठी आहे असं म्हणते काव्या. सध्या काय कायमच मी तुमचीच कदर करत असतो असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्याला छान वाटतं बघा प्रेक्षक हो. विचारताय काय असं म्हणतो पार्थ. बोला देशमुख. मला साडीची घडी घालायला मदत कराल का असं म्हणतो पार्थ. आणि मी फक्त साडीचीच नाही आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ हात देतो आपला. तर आता इथे काव्या सुद्धा हात देते बघा प्रेक्षक हो पार्थच्या हातामध्ये. तर आता खुश होतो तो खूप. कारण काव्या लगेच हात देते त्याच्या हातामध्ये म्हणून. नाही तुमचा हात माझ्या हातात कायमचा असलेला मला आवडेलच असं म्हणतात पार्थ. आता मी साडीची घडी घालण्यासाठी साडीची एक कडा माझ्याकडे द्या म्हणून हात दिला होता. तुम्ही हात दिला तसं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्याला एम्बॅरेसमेंट होते आणि आता ती एक साईडची काट देते बघा प्रेक्षक आता इथे पार्थला घडी करण्यासाठी. तर आता इथे रोमॅन्टिक बॅकग्राऊंड गाणं लागलेलं आहे. स्पर्श ही असं काय काय म्हणून. तर आता गाणी ह्यांची खूप वेगळीच काय तर असतं बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेममध्ये. तर वेगळंच कुठलं तरी गाणं आहे म्हणजे मी कधीच ऐकलेलं नाही गाणं. तर आता प्रेक्षक गाणं चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक आहे आणि आता इथे काव्या आणि पार्थ घडी घालत आहेत साडी आणि आता दोघेही काठ पकडत पकडत येत आहेत एकमेकांच्या जवळ. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघत बघत साडी घडी घालत असतात बघा प्रेक्षक आणि रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे हा. आणि आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्या समोर येत असतात. जसं जसं एक एक काठ ते घालत असतात ना तसं. तर आता इथे शेवटचा काठ घालायला येतात आणि तेवढ्यातच आता इथे पार्थ आणि काव्या एकमेकांच्या एकदमच जवळ आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघेही खूप लाजत सुद्धा असतात ह्या सीनमध्ये आणि आता इथे छान घडी सुद्धा करत असतात आणि पार्थ मात्र दंग झालेला असतो काव्यामध्ये. आणि आता इथे पूर्ण बघत असतो तो त्याच्याकडे आणि आता इथे दोघांचा हात एकमेकांना लागतो बघा प्रेक्षक हो. स्पर्श होतो दोघांचा एकमेकांचा हात आता एकमेकांना. तर आता इथे पार्थ आणि काव्या खूप जवळ आलेले आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघते पार्थकडे आणि आता लाजते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे आणि आता तो पण खूप लाजतो. तर आता इथे पार्थ बघतो तिच्या हाताकडे आणि लाजतो तो. तर आता इथे काव्या म्हणते हसायला काय झालंय तुम्हाला. तर आता इथे पार्थ म्हणतो काय गंमत आहे ना. लहानपणी आजीच्या खूप जवळ होतो मी असं म्हणतो इथे पार्थ. पण जसा जीवा झाला जीवा आजीच्या जवळ झाला असं म्हणतो इथे पार्थ. आज असं म्हणतो पार्थ आजीच्या साडीमुळे का होईना आपण जवळ आलोय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे एकमेकांच्या हातात असतात बघा त्यांचे हात बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि खूप प्रेमाने बघत असतात एकमेकांकडे. तर आता इथे पार्थ म्हणतो हा आजीचा आशीर्वादच म्हणायचं ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे हात बघते काव्या आपला. तर आता इथे पार्थच्या हातावर असतो तिचा हात. तर खूप छान दाखवलाय सीन खरंच आणि एकमेकांच्या डोळ्याकडे बघत असत होता इथे काव्या आणि पार्थ. काव्या असं म्हणून हाक मारते मानिनी साडी घेऊन येतेस का असं म्हणते मानिनी. हो हो आले 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 असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती ती साडी घेते बघा प्रेक्षक आणि घेऊन जाते तिथून तिथे ती. तर आता इथे काव्या जाते आपल्या खोली बाहेर आणि पार्थ मात्र इथेच असतो आपल्या खोलीमध्ये.
तर हसत असतो, लाजत असतो बघा तो प्रेक्षक हो इथे. तर आता इथे सगळा सेटअप केलेला असतो आजीच्या वाढदिवसाचा त्या लोकांनी आणि खूप छान सेटअप केलेला असतो. म्हणजे आजीचा फोटो ठेवलेला असतो, आजूबाजूला फुलं वगैरे ठेवलेली असतात. खूप छान सेटअप झालेला आहे बघा प्रेक्षक हो आजीच्या वाढदिवसासाठी. तर आता इथे सगळेजण येतात सेलिब्रेट करण्यासाठी, साडी वगैरे घेऊन येतात, काठी वगैरे घेऊन येतात आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा आजीच्या ठेवतात समोर. तर आता इथे बाकी सगळे सुद्धा समोर येऊन थांबलेले असतात. तर आता जीवाचं मान मात्र तिची खाली असते बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते, "आई अजिंच्या लहानपणीचा आणि तरुणपणाचा फोटो आहे ना?" असं म्हणते नंदिनी. असं म्हणते मानिनी. "शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत्या" असं म्हणते मानिनी. आणि त्या स्वतः म्हणायच्या, की "माणसाने कसं कायम मनाने, चेहऱ्याने असं कायम तरुण राहायला हवं" असं म्हणते मानिनी. म्हणून मग आम्ही तरुणपणीचाच फोटो ठेवला असं म्हणते आता इथे मानिनी. ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाकी सगळे समोर थांबलेले असतात. जीवा पण बघत असतो. खरंच खूप सुंदर फोटो आहे असं म्हणते आता इथे काव्या पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, "फोटो सुंदर नाहीये, आजीच खूप सुंदर होती" असं म्हणतो आता इथे पार्थ. "आई आठवतंय तुला शेवटच्या काळात माझ्यासाठी स्वेटर विणत होतीस" म्हणतो पार्थ. आणि जीवाला त्या ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्यात हो ना जीवा असं म्हणतो पार्थ. तर जीवा रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आणि वसवत्या बघत असतात जीवाकडे. तर जीवा खूप रडत असतो. "देवा" असं म्हणते वसवत्या, "हा विक्रम आता लवकरात लवकर घरी येऊ दे म्हणजे मिळवलं. आता मामा आला की धम्माल येणार आहे" असं म्हणते आता इथे रम्या. "आज छप्पर फाड ड्रामा बघायचा आहे मला" असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे "वहिनी हे काय पाण्याचा डब्बा" असं म्हणतो आता इथे आशा. "छानच चमकलंस गं" असं म्हणते आता इथे मानिनी. "द्या आई" असं म्हणते काव्या. "आजीला खूप पान आवडायचं वाटतं" असं म्हणते आता इथे नंदिनी. "हो पान खायला खूप आवडायचं आजीला. जेवण झाल्यानंतर पान लागायचंच" असं म्हणतो आता इथे पार्थ. "काव्या" असं म्हणतो पार्थ, "आजीला नटायची खूप हौस होती बरं का" असं म्हणतो पार्थ. "भाजी आणायला जाताना सुद्धा असाच गजरा माळायची" असं म्हणतो आता इथे पार्थ. तर अश्रू असतात आता जीवाच्या डोळ्यांमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि जीवा त्यांच्यासाठी गजरा आणायचा आणि मग त्यांच्याकडून लाड करून घ्यायचं असं म्हणतो आता इथे मानिनी. "जीवा दादा हे घ्या फुलं" असं म्हणते आता इथे आशा. तर फुलं घेतो आता इथे जीवा. तर वसवत्ते आणि रम्या मात्र जीवाकडेच बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे "जीवा ये रे पुढे" असं काय तू असं म्हणते आता इथे मानिनी. तर "आजीचा लाडका होतास" असं म्हणते मानिनी. "तू आजीचा लाडका आहेस त्यामुळे दरवर्षीप्रमाणे फुलं तूच वाहणार आहेस" असं म्हणते मानिनी. "फक्त विक्रम आले की मग आपण पूजा करूया हं" असं म्हणते मानिनी. "कधीचे गेलेत हे" असं म्हणते मानिनी. "फोन लावते त्यांना. फार वेळ लावतात बाहेर गेले की" असं म्हणते मानिनी. "शांत व्हा काकू, ट्रॅफिकमध्ये अडकले असतील, येतीलच इतक्यात" असं म्हणते काव्या. "मी काय म्हणते ते येईपर्यंत आपण बाकीचं सगळं आवरून घेऊया" असं म्हणते आता इथे काव्या. "तसं सगळं आवरलेलंच आहे" असं म्हणते नंदिनी. "आजींची साडी पण ठेवली आहे, काठी आली आहे, बाकी सगळ्या वस्तू आहेत पण फक्त" असं म्हणते नंदिनी. "अहो जीवा" असं म्हणते आता इथे नंदिनी. "आजींचा हार कुठे आहे" असं म्हणते आता इथे नंदिनी. "काढा त्यांचा हार" असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या म्हणते, "कोणता हार गं?" नंदिनी. "अगं रम्या काय म्हणतेस तू?" असं म्हणते वसवत्या. "अगं आईला मी नव्हतं का सांगितलं तिचा हार तुला दे कारण तू थोरली नात आहेस म्हणून" असं म्हणते आता इथे वसवत्या. "पण तिन्ही जीवाला दिला" असं म्हणते आता इथे वसवत्या. "कारण तो तिचा लाडका ना" असं म्हणते वसवत्या. "तो हार" असं म्हणते आता इथे वसवत्या. "अच्छा, अच्छा तो का?" असं म्हणते आता इथे रम्या. "बरं, बरं" असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्या म्हणते, "पण जीवा तुझ्या बायकोला बरं लक्षात आहे रे" असं म्हणते आता इथे वसवत्या. मुद्दाम प्लॅन करते बघा प्रेक्षक हो सगळ्यांनी नंदिनीला जबाबदार ठरावं म्हणून. तर आता इथे "जा हार घेऊन ये जा" असं म्हणते मानिनी जीवाला. तर आता इथे सगळा आळेहा घालणार आहेत बघा प्रेक्षक हो नंदिनीवरती ह्या वसवत्याने रम्या त्या हार विकलेल्याचं कारण. तर आता इथे "जा, जा" असं म्हणते मानिनी जीवाला. तर जीवा जातच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे "हो, हो" असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा खूप घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे वसवत्या आणि रम्या खूप खुश झालेले असतात. "मी काय म्हणतोय" असं म्हणतो जीवा, "हे सगळंच ठेवलंय आता मग हाराची काय गरज आहे?" असं म्हणतो आता जीवा. "हां" असं म्हणते आता मानिनी. "काय गरज आहे म्हणजे?" असं म्हणतो आता इथे पार्थ. "वर्षातूनच एकदाच तर दर्शन होतं त्याचं. ये जा आण जा" असं म्हणतो आता इथे पार्थ. "जा ना" असं म्हणते मानिनी. "जा आण जा" असं म्हणते आता इथे मानिनी. "आण" असं म्हणतो आता इथे पार्थ. "तो हार द्यायला तिच्याकडे हार असायला हवा ना" असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. विक्रम बाहेरून आलेला असतो आणि त्याला कळलेलं असतं की जीवाने हार विकलाय म्हणून आता बघा प्रेक्षक हो. आणि वसवत्या आणि रम्याचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आता दोघी हसतात बघा प्रेक्षक हो विक्रमला बघून. तर आता इथे विक्रम चिडून आलेला असतो घरात. तर आता इथे विक्रम येतो जीवाकडे. "अहो काय झालंय? असं का बोलताय तुम्ही?" असं म्हणते आता इथे मानिनी. "विक्रमला आहे हार तिच्याकडे" असं म्हणते आता इथे मानिनी विक्रमला. तर आता इथे जीवा मान खाली घालून थांबलेला असतो. "हो आहे का तुझ्याकडे हार?" असं म्हणतो विक्रम. तर आता इथे तिच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा "हो हो" असं म्हणतो. म्हणजे असं म्हणतो तो, "ए लाज नाही वाटत तुला खोटं बोलताना" असं म्हणतो आता इथे विक्रम जीवाला बघा प्रेक्षक हो. "विक्रम अरे हळू" असं म्हणते आता इथे वसवत्या. ड्रामा करतात बघा प्रेक्षक हो त्या. "अरे असं का ओरडतोयस तू त्याच्यावर" असं म्हणते आता वसवत्या. "हार आहे त्याच्याकडे" असं म्हणतात त्या. "आता आम्ही सगळे त्याला सांगत होतो की हार घेऊन ये म्हणून" असं म्हणते वसवत्या. "जा बरं हार घेऊन ये जा" असं म्हणते मानिनी. "प्लीज" असं म्हणतो आता विक्रम. "थांब तू" असं म्हणतो आता इथे वसवत्याला तो. तर आता विक्रम म्हणतो, "काय रे
बोल बोल बोल, तोंड उघाड तुझा, तोंड उघाड, बोल आता, असं म्हणत होता इथे विक्रम. जीवाला तर जीवा रडत असतो बघा प्रेक्षक हो आता इथे खूप. बाबा असं म्हणतात इथे नंदिनी. बाबा असं का बोलताय तुम्ही जीवांशी, असं म्हणते नंदिनी. कारण तो त्याच लायकीचा आहे असं म्हणत होता इथे विक्रम. अहो असं म्हणते आता इथे मानिनी. अहो असं म्हणते ती. ज्या आजीचा एवढा लाडका होता ना, तिच्या आशीर्वादाचा सौदा करून आलाय तो, असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना खूप जास्त धक्का बसलेला आहे आणि जीवा मात्र रडतोय बघा प्रेक्षक हो या सीन मध्ये. तर आता इथे विक्रम म्हणतो, दागिने तो दिलेला हार आजीने ह्याला विकून आलाय तुझा नवरा, असं म्हणतो आता इथे विक्रम. तर सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. हार विकलाय म्हणून सांगितल्यावर. तर आता रम्या आणि बसवत्या मात्र खुश झालेले असतात इथे. तर आता इथे बाकी सगळे खूपच टेन्शनमध्ये असतात. त्यांना रागही आलेला असतो, काय केलं असं जीवाने म्हणून. तर मान खाली घालून थांबलेला असतो जीवाने. आता तो रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते, बाबा नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, असं म्हणते नंदिनी. अहो जीवा, जीवा असं काय करणं शक्यच नाही आहे, असं म्हणते नंदिनी. आजी त्यांच्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे ना बाबा, असं म्हणते आता नंदिनी. किती भरभरून बोलताय ते आजींविषयी, सगळ्या वस्तूंची जीवापाड जपून ठेवलाय त्यांनी, असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि आजींचा आहार तो विकला, असं म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, तुम्ही जा पटकन हार घेऊन या खाली, असं म्हणते नंदिनी. जा ना, असं म्हणते नंदिनी. अहो बाबांचा काहीतरी गैरसमज झालाय, असं म्हणते नंदिनी. बाबा असं म्हणते नंदिनी. बाबा फक्त एकच मिनिट, सगळं काही क्लिअर होईल, असं म्हणते नंदिनी. मी सांगते ना, तुम्ही पटकन हार घेऊन या, असं म्हणते नंदिनी. बाबांना त्यांच्या डोळ्यांनी हार बघू देत, असं म्हणते नंदिनी. म्हणजे मग त्यांच्या मनाचं समाधान होईल, असं म्हणते नंदिनी. हा, जा 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 पटकन जा, हार घेऊन या जा, असं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला बघा प्रेक्षक हो. तुम्ही जाताय ना हार आणायला, असं म्हणते नंदिनी. तर जीवा जातच नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता तो खाली मान घालून थांबलेला असतो गिल्टी सारखा. अरे असं म्हणतो विक्रम. काय रे, काय बोलते तुझी बायको, असं म्हणतो विक्रम. जीवा, जीवाच्या अखंडाने सांगते ती, हार आहे का तुझ्याकडे, आहे का तो हार, मग जा जा घेऊन ये जा जा, असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि तिच्या डोळ्यातही अश्रू असतात आता आणि ओरडत असतो तो, जा घेऊन ये जा हार, जा के, असं म्हणतो आता इथे विक्रम जीवाला बघा प्रेक्षक हो. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. हार आहे ना, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो नाही, आणि आता तो मुंडी हलवतो आपली, सांगतच नाही तोंडाने पण मुंडी हलवतो की नाही आहे हार म्हणून बघा प्रेक्षक हो. आणि आता खूप घाबरलेला असतो आणि जीवा. आणि आता त्याला रडायलाही आलेलं असतं खूप. तर बाकी सगळ्यांना पण टेन्शन येते, काय चाललंय या घरात म्हणून. तर आता इथे नंदिनी म्हणते, जीवा जीवा तुम्ही रडू नका, असं म्हणते नंदिनी. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा तुम्ही, असं म्हणते नंदिनी. बाकी सगळे भाऊक झालेले असतात. काय झालं, असं म्हणते नंदिनी. कुठे आहे हार, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही तुम्ही शांत व्हा आधी, असं म्हणते नंदिनी. मला सांगा हार कुठे गेला, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा काय सांगतच नाही बघा प्रेक्षक हो. हा, असं म्हणते नंदिनी, कुठे गेला हार. तर वसवत आणि रम्या खूप खुश झालेले असतात बघा प्रेक्षक हो. यांचं तर वेगळंच चालू असते. तर आता इथे खूप भावुक असतात बाकी सगळ्यांनी, या वसवत आणि रम्या मात्र खूप खुश असतात. तर आता बघ इथे समजा बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवले ते, तुझ्याच आनंद निवासाठी विकला ना हार, असं म्हणते आता मानिनी. काय झालं तुझ्या आनंद निवासचं, असं म्हणत होते ते विक्रम. तर आता जीवा म्हणतो, मी सांगतो. कारण मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होतास, म्हणतो जीवा. कुणाबरोबर व्यवहार केला होतास, असं म्हणतं आता इथे मानिनी. भास्कर काकासोबत, असं म्हणतो जीवा. तर आता विक्रम त्याला ओढतो आणि काठीने मारणार असतो, तेवढ्यातच पार्थ वाचवतो बघा प्रेक्षक हो त्याला. तर नंदिनी पण खूप रडत असते. तर आजचा रिकॅप सुद्धा इथेच संपतो. प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.